सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण काही उदाहरणं बघितली की जी डॉक्टर कारवर यांच्या निस्पृहपणाची साक्षात उदाहरणं होती. आता ह्याच्यापुढे आणखीन असेच काही गोष्टी त्यांच्याबद्दल वाचूया. कोणत्याही आमिषाला बळी न पडलेल्या प्राध्यापक कारव्हरना वैयक्तिक पातळीवर काहीच नको असे, पण आपल्यामुळे आपल्या वंशाला इतरांनी समजावून घ्यावं असं त्यांना वाटे. मी इतकी वर्ष दक्षिणेत माझ्या लोकांसाठी घालवल्यानंतर मी जर माझं कार्य अर्धवट स्थितीत सोडून गेलो तर ते काम माझं म्हणून ओळखलं जाणार नाही. माझ्या वंशाच्या लोकांना त्याचं काही श्रेय मिळणार नाही. मी जे काही करतोय त्याचा लाभ, त्याचं श्रेय माझ्या वंशाला मिळालंच पाहिजे. जगाच्या कोनाकोपऱ्यातून लोक त्यांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी धडपडत होते. आपल्या पंचवार्षिक योजनेच्या कामी शेतीविषयक सल्ला देण्यासाठी रशियानं आमंत्रण दिलं होतं. मेक्सिकोचे खाण मालक त्यांना पाचारित होते. वेस्ट इंडिजला आपल्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी डॉक्टर कारवर यांची अमूल्य मदत हवी होती. कोणी आपल्या निकस जमिनीचा नमुना आणून तिच्या दुरुस्तीवर उपाय विचारित होता, तर कोणी आपल्या शेतात उगवलेली चिपाडं टस्कगीच्या डॉक्टरपुढं आणून ठेवत होता. एकदा तर कमालच झाली. एकाने आपला अर्धांगवायूने लुळा पडलेला मुलगा त्यांच्यासमोर ठेवला. एक नवं प्रश्नचिन्ह. आतापर्यंतच्या त्यांच्या संशोधनाने शेंगदाणा तेलात काही औषधी गुणधर्म आहेत याबद्दल त्यांची खात्री झाली होती. आपल्या विद्यार्थी दशेत हस्तकौशल्याला शेंगदाणा तेलाची जोड देऊन बऱ्याच जणांची किरकोळ दुखणी वेदना दूर करून कमकुवत स्नायू पुन्हा कार्यक्षम बनवण्यात यश मिळवलं होतं. मध्यंतरी डॉक्टर कारवर यांनी एक सौंदर्य प्रसाधन तयार केलं होतं. शेंगदाण्यापासून तयार केलेलं फेस क्रीम त्यांनी आपल्या सहकारी शिक्षिकांना वापरायला लावलं होतं. काही दिवसांनी त्या शिक्षिकांनी तक्रार केली होती की डॉक्टर साहेब, तुमचं क्रीम फार छान आहे, पण त्यामुळे की नाही चेहऱ्याचे स्नायू हळूहळू मांसल आणि गुबगुबीत होत जातात, गाल गोबरे दिसतात. ती तक्रार प्राध्यापक कारव्हरना आठवली. त्यांची कळी खुलली. चेहऱ्याचे स्नायू गुबगुबीत करणाऱ्या मलमासारखं काहीतरी तयार करायला हवं. पण या मुलाचे, जॉन्स्टनचे पाय साफच लुळे आहेत. कारवरनी जॉन्स्टनच्या आईवडिलांना कसलंच आश्वासन दिलं नाही, पण आपल्या उपचारांना तातडीनं सुरुवात केली. मिशिगन येथे भरलेल्या तृतीय राष्ट्रीय केमरची सभेत त्यांनी अनेक स्लाईड्सद्वारे लोकांना दाखवून दिलं की त्यांच्या उपचारामुळे लुळा जॉन्स्टन कुबड्यांच्या आधारे हळूहळू चालू लागला आणि आता तोच मुलगा प्रदीर्घ उपचारानंतर कॉलेजच्या बेसबॉल आणि फुटबॉल संघातील खेळाडू म्हणून चमकत आहे. निर्जीव आणि अकार्यक्षम स्नायू पूर्ववत कार्यक्षम बनवणं हा भुईमुग तेलाचा गुणधर्म आहे किंवा नाही याचा निश्चित दावा मी करू शकत नसलो तरीही गेली काही वर्ष मी सातत्यानं त्या तेलाचं मालिश करून अनेक रुग्णांना आराम मिळवून दिला आहे, हे मात्र निश्चित. त्यांच्या केमरची सभेतील या व्याख्यानाचे पडसाद देशभर उमटले. देशाच्या कानाकोपऱ्यातून अर्धांगवायूने ग्रासलेल्या मुलांचे आईबाप डॉक्टर कारव्हर यांच्याकडे आपल्या मुलांना आणू लागले. त्यांची एवढी गर्दी असे की सुट्टीचा एकमेव रविवारही रुग्णावर उपचार करण्यात जाऊ लागला. त्याखेरीज या बाबतीत सल्ला विचारणारी, अडचणी सांगणारी पत्रं असंख्य असत. महिन्याला 1,500 ते 2,000 पत्रं या विषयावरची असत. जवळजवळ 250 रुग्णांवर त्यांनी उपचार केले. पैकी काही रुग्णात बरीचशी सुधारणा झाली होती, तर उरलेले रुग्ण संपूर्णतः बरे झाले होते. हा त्यांचा हातगुण की तेलगुण हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही एकमताने ठरवू शकले नाहीत. डॉक्टर कारव्हर स्वतः वैद्यकीय शास्त्रज्ञ नसल्याने तेही आपल्या या उपचाराचे अधिकृत समर्थन देऊ शकत नव्हते. 1932मधील पोलिओच्या भयानक साथीत संपूर्ण अमेरिकेत हजारो मुलं लोळी झाली. दक्षिणेतील
काळी किंवा गोरी मुलं डॉक्टर कार्व्हरांच्याकडूनच उपचार करून घेण्यासाठी तर येत होतीच, पण उत्तरेच्या अगदी कानाकोपऱ्यातूनही अशी मुलं टस्कगीला आणली जात. अशी लुळी मुलं मांडीवर घेऊन आपली पाळी येण्याची वाट बघत कित्येक लोक डॉक्टर कार्व्हरांच्या दाराशी रांगेनं बसलेले असत. त्यांच्या या उपचारांवर साऱ्या देशाचं लक्ष केंद्रित झालं होतं. जॉर्जियात एक मोठे पोलिओ क्लिनिक होते, परंतु तिथे काळ्या मुलांची वर्णी लागत नव्हती. परिणामतः 1939 साली नॅशनल फाउंडेशन फॉर इन्फर्टाईल पॅरालिसिसने प्रचंड निधी जमवून टस्कगीत पोलिओ सेंटर उभारण्यात मदत केली. तेथे अस्थितज्ञ डॉक्टर शेनॉल्ट यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉक्टर कार्व्हर यांच्या समाजकौशल्याविषयी डॉक्टर शेनॉल्ट म्हणतात, त्यांना शरीरशास्त्राचं सखोल ज्ञान होतं. त्यांच्या बोटांना मृतस्नायू कळत. एखाद्या निष्णात फिजिओथेरपिस्टपेक्षाही अधिक कौशल्य त्यांच्या हातात होतं. पण इतकं असूनही एखादा निगर म्हणून अवहेलना करणारा मन दुखवायला तयार असेच. एक असाच अडदाण गोरा रांग मोडून रोगी तपासण्याच्या खोलीत घुसला. डॉक्टर कार्व्हर एका लहान मुलाला तपासण्यात व्यग्र होते. माझा पाय दुरुस्त करा. मला ते शक्य नाही. एवढंच म्हणून डॉक्टर कार्व्हर पुन्हा त्या मुलाला तपासू लागले. माझ्याकडे पाठ फिरवतोस? तो अडदाण खेकसला. 100 मैलांवरून आलो पाय दुरुस्त करून घ्यायला. ते काय नकार ऐकण्यासाठी? काही चांगलं कारण सांग. डॉक्टर कार्व्हरना असले तमाशे आवडत नसत. एरवी ते अशा प्रसंगी सरळ चालते झाले असते, पण आता त्यांना बोलणं भागच होतं. ते म्हणाले, माझी प्रार्थना काय किंवा औषध काय? तुझं मन निर्मळ करायला असमर्थ आहेत. डॉक्टर कार्व्हर यांनी आपल्या या शेंगदाणा तेलाचे पेटंट कधीच घेतलं नाही. उलट किफायतशीर दरात ते गरिबातल्या गरिबाला कसं उपलब्ध होईल याचाच त्यांनी विचार केला. या सुमारास जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उष्णकटिबंधातील अर्धपोटी मुलांसाठी शाकाहारी पूर्णान्नाची भुकटी तयार केली आणि कित्येक अर्धपोटी मुलांना सैनिकांना जीवदान दिलं. बाल्टिमोर शहरात काळ्यांच्यासाठी असलेल्या मॉर्गन कॉलेजमध्ये डॉक्टर कार्व्हर व्याख्यानासाठी येणार होते. याचा सुगावा हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठांना लागताच त्यांनीही ही संधी साधून त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. पैसा आणि कीर्ती या दोन्हीकडे पाठ फिरवून अव्याहत प्रयत्नशील राहिलेल्या या काळ्या तपस्व्याचा सत्कार करण्याची योजना आखली गेली. निमंत्रितांच्या याद्या तयार झाल्या. मॉर्गन कॉलेजचे रजिस्ट्रार श्री एडवर्ड विल्सन यांचंही नाव त्या यादीत होतंच. बाल्टिमोर शहरात प्राध्यापक कार्व्हर यांनी प्रवेश केला तो आपल्या नेहमीच्या वेशातच. तोच पेटंट विटका कोट, तीच ठिगळं लावलेली पॅन्ट, तेच जुने पण पुन्हा पुन्हा दुरुस्त केलेले बूट. जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल त्यावेळी साऱ्या जगाचं लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेलं असेल. कचरा म्हणून टाकाऊ ठरलेल्या पदार्थांपासून टिकाऊ असं काही बनवू शकता का? तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमची गरज आहे. त्याच समाजात तुम्ही अधिक चांगले काम करू शकाल. पण हेही लक्षात ठेवा की तुमच्या कष्टाची आणि तुमचीही उपेक्षाच होणार आहे. अशाही ठिकाणी तुमच्यापैकी काहींना जावं लागेल. तुमची आम्हाला गरज नाही अशा अदृश्य पाट्याही तुम्हाला दिसतील. फार पूर्वीपासून हे घडत आलं आहे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हेच घडलं होतं. गॅलिलीत त्याला आलेला अनुभव असाच नव्हता का? पण आता त्याच येशूला सारं जग त्राता म्हणते. सर्जनशील प्रतिभा ती की जिच्यामुळे अवघ्या जगाला तुमचा आदर वाटतो. मग तुमचा वर्ण कोणताही असो. प्रश्न असतो तो एवढाच की जगाला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकता का? तुम्ही सत्याला ओळखाल तर सत्यच तुम्हाला मुक्त करेल. विज्ञान अभ्यासा, विज्ञानाची कास धरा, विज्ञानच तुम्हाला मुक्त करेल. त्यांच्या भाषणातील एकही शब्द मॉर्गन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खाली पडू दिला नाही.
जीवाचं कान करून ते ऐकत होते. टाळ्यांच्या गजराने सारं सभागृह निनादत होतं. त्याच रात्री जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीत डॉक्टर कार्व्हर यांचा सत्कार समारंभ होता. युनिव्हर्सिटीचे सभागृह या थोर मानवाच्या स्वागतासाठी सजवण्यात आलं होतं. काही भव्य दिव्य घडणार आहे या अननुभूत जाणीवेनं सारा परिसर थरारून गेला होता. वातावरणात एक वेगळंच चैतन्य सळसळत होतं. ठरलेल्या वेळी डॉक्टर कार्व्हर सभास्थानी आले. आपल्या अगदी त्याच पेटंट पोशाखात. कोटाच्या आतला शर्ट फक्त बदलला गेला होता. साधाच पण स्वच्छ शर्ट. त्यांच्या या स्पेशल ड्रेसकडे सारखं बघणं सभ्यतेला धरून होणार नाही म्हणून जो तो स्वतःला बजावित होता. तरी देखील नजर पुन्हा पुन्हा त्यांच्या पोशाखाकडे वळत होतीच. या समारंभात श्री एडवर्ड विल्सन म्हणजे मॉर्गन कॉलेजचे रजिस्ट्रार म्हणतात, विचार तरी काय करावा हे समजेना. मस्तक सुन्न झालं होतं. मला कुठेतरी अपमानित झाल्याची भावना बोचत होती. पण थोड्याच वेळात हास्याच्या लाटा टेबलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरकू लागल्या. सारे जण पुढे झुकून त्यांचा प्रत्येक शब्द कानात साठवू लागले. विविध विषयांवर ते अगदी आरामात, सहजतेने आणि अगदी खुमासदार शैलीत बोलत होते आणि बाकीचे आम्ही आमच्या खळ मारलेल्या कडक शर्टात, ताठ कॉलरीत, नवीन चावऱ्या बुटात आम्ही अस्वस्थ होतो. हे महाशय समोर मांडलेल्या रुचकर खाद्यपदार्थांचा प्रसन्नतेने आस्वाद घेत होते. विश्वातल्या चमत्कारांवर भाष्य करीत होते. मधूनच एखादा विनोदी किस्सा ऐकवत होते. त्यांच्या सौम्य चेहऱ्यामागचं बुद्धिचापल्य क्षणाक्षणाला जाणवत होतं. आम्हीच आमच्यावर लादून घेतलेल्या कृत्रिम शिष्टाचारांमुळे होणारी आमची कोंडी पाहून ते मनोमन हसत होते. पण खरा थोर माणूस आम्हाला हसवून आमच्या ताणलेल्या वृत्ती शिथिल करण्यात त्यांनी यश मिळवलं. पण दुसऱ्या एका प्रसंगी मात्र त्यांची झकास पंचाईत झाली. जॉर्जियाचे उद्योगपती श्री हस्टन यांनी डॉक्टर कार्व्हर यांचा बनवून घेतलेला अर्धपुतळा टस्कगी संस्थेला अर्पण करण्याचा समारंभ होता. तो 1933 सालची ही गोष्ट. टस्कगी संस्थेत या समारंभाची जोरदार तयारी चालू होती. कार्यक्रमाच्या रंगीत तालमी चालल्या होत्या. ठिकठिकाणी बड्या आसामी या समारंभाला उपस्थित राहणार असल्याने वातावरणात विलक्षण उत्सुकता होती. सगळ्यांचा उत्साह उतुजात होता. शांत होते ते डॉक्टर कार्व्हर. सगळी तयारी व्यवस्थित जमली खरी, पण या महाशयांच्या पोशाखाचं काय करायचं? साऱ्यांना अडचणीत टाकणारा आणि कधीच न सुटणारा प्रश्न. शेवटी संस्थेच्या काही वयस्कर मंडळींनी मनावर घेतलं. दादा बाबा करून समारंभात साजेसा पोशाख शिवणं डॉक्टर कार्व्हरना भाग पडलं. समारंभाच्या दिवशी मोठ्या मिनतवारीनं तो नवा पोशाख त्यांच्या अंगावर चढवण्यात यश मिळवलं. समारंभाला सुरुवात झाली. व्यासपीठावरून त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली जात होती. त्यांच्या कर्तृत्वाचे, अदम्य जिद्दीचे पोवाडे गायले जात होते. इकडे डॉक्टर कार्व्हर आपल्या नव्या पोशाखात अस्वस्थपणे चुळबुळत होते. खास शिवलेल्या सुणीदार झग्यात घुसमटत होते. जसा जसा टाळ्यांचा कडकडाट वाढत होता तशी तशी त्यांची अस्वस्थ चुळबुळ पण वाढत होती. सभेला अभिवादन करण्यासाठी ते उभे राहिले. टाळ्यांच्या कडकडाटाने सभामंडप हादरला. व्यासपीठावर उभा होता एक ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध तपस्वी. आपल्या घोळदार पोशाखात अवघडलेला, त्रासलेला. ते कसेबसे म्हणाले, हा असला पोशाख मी कधी परिधान केला नाही, त्यामुळे मला काहीच सुचत नाही. जन्मात पुन्हा कधीही मी असलं पेरणार नाही. आपला घोळदार पोशाख त्यांनी दोन्ही हातांनी सावरीत ते व्यासपीठ सोडून तडक आपल्या खोलीवर आले आणि नेहमीचा पेटंट पोशाख चढवला आणि प्रयोगशाळेत चालते झाले. मंडळी, इथे आपलं हे प्रकरण संपलं आहे आणि उद्यापासून आपण नवीन प्रकरण चालू करणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी माझा हा गप्पा गोष्टी यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलाच असेल. अजूनपर्यंत नसेल केला
तर यापुढे नक्की कराल याची माझी खात्री आहे. तर सबस्क्राईब तर कराच आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना आप्तेष्टांना पण सबस्क्राईब करायला सांगा. छान गोष्टी आहेत तर नक्की ऐका. बाय बाय.